हॅलो नमस्ते. दीपास फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला वळूया आजच्या आपल्या रेसिपीकडे. आजची आपली रेसिपी आहे मुगाच्या डाळीचे डोसे. तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य 9 ते 10 हिरव्या मिरच्या, 2 चमचे जिरं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा. त्याच्यासाठी मी घेतलं आहे मुगाच्या डोस्यासाठी 2 वाटी मी पीठ घेतलेलं आहे. त्या पिठामध्ये आपण आपल्या चवीनुसार मीठ टाकणार आहोत. हे आपण सर्व आपल्या मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. याची एक मस्त जाड अशी पेस्ट करायची आहे. जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही. तर चला आपलं वाटण तयार आहे. आपण हे वाटण या पिठात कालवून घेणार आहोत. याला आपल्याला रसरशीत असं बॅटर करायचं आहे. जसं आपलं डोशाचं बॅटर असतं ना तसंच बनवायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं बॅटर तयार आहे. तर तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता. याचं आपल्याला जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही, याच ठेवायचं आहे. तर आता आपण डोसे बनवायला सुरुवात करूया. तवा तापायला ठेवला होता. तवा चांगला तापून घ्यायचा आहे. याला कडेने असं तेल सोडायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी जाळी पडलेली डोशाला आणि खायला खूप छान लागतो तो. तुम्ही चटणी सॉस याच्यासोबत पण खाऊ शकता. अशा प्रकारे आपण आपले सर्व डोसे बनवून घेतोय एका मागून एक. मी तुम्हाला एक सांगायचं विसरली, तुम्ही एकदम झटपट असे डोसे बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला ना डाळ भिजवायची ना वाटायचं झंझट राहील. तुम्ही 1 किलो डाळ घेऊन ती गिरणीवरून दळून आणायची आणि ती आपण जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हे पीठ रसरशीत असं मोळून त्याचे आपण असे झटपट असे डोसे बनवू शकतो. आपला गरमागरम डोसा एकदम तुम्ही सर्व करू शकता. याला चटणी सॉस आणि लोणच्या सोबत